स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या मार्फत ज्या विद्यार्थ्यांची जॉईनिंग झालेली होती, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची जॉईनिंग झाली, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीनही महिन्याचे विद्यार्थ्यांचे पगार जमा झालेले आहे, म्हणजेच मानधन विद्यावेतन जमा झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांचे मानधन जमा झालेले नाहीयेत त्यांच्या मागची कारणं काय आहेत ते आपण बघणार आहोत, आणि ज्यांची जमा झालेले आहेत त्यांचे कोणत्या जिल्ह्यातील आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील जे विद्यार्थी जॉईन झाले होते त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे जे मानधन आहेत ते जमा झालेले आहेत. काही विद्यार्थी जे आहेत ज्यांचा अकाउंटचा प्रॉब्लेम होता आणि जे महिन्याच्या शेवटच्या वीकमध्ये जॉईन झाले, जसं 21 तारखेनंतर जॉईन झाले असतील किंवा 25 तारखेनंतर जॉईन झाले असेल, याच विद्यार्थ्यांचा पगार बाकी आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी कोणतंही म्हणजे टेन्शन घेऊ नये किंवा आमचा पगार होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जॉईनिंग केलेली आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं वेतन मानधन नक्की जमा होणार आहे. कोणाचेही पैसे राहणार नाही आणि कोणतेही अकाउंट जरी चुकलेलं असेल तरी तुमचे ते पैसे परत मिळणारच आहे आणि ते मानधन आहे ते मिळणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे कोणीही काळजी करू नये. नंतर विद्यार्थी मित्रांनो, इतर जे जिल्ह्यांचे आहे म्हणजे जे विद्यार्थी आता आपल्या ग्रुपला जॉईन झालेले आहेत, एक लढा उभारण्यासाठी जे जॉईन झालेले आहेत, म्हणजे स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग हे व्हॉट्सअप पण ग्रुप आहे आणि टेलिग्रामचा पण ग्रुप आहे, त्यावरती सुद्धा मेसेज करत असतात विद्यार्थी की सर अंशकालीनचा जो GR आहे तो GR ग्रुपला शेअर करा. नंतर सर आमचं मानधन अजून झालेलं नाहीये. काही विद्यार्थी पंचायत समितीमध्ये काम करत आहे, म्हणजे ऑफिशियल काम करत आहेत, काही जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहेत, काही BRC मध्ये, काही शिक्षण विभागामध्ये काम करत आहेत. या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्या BRC मध्ये किंवा आपल्या शिक्षण विभागामध्ये किंवा आपल्या पंचायत समितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे की म्हणजे संपूर्ण पंचायत समिती असेल तर त्या पंचायत समितीमध्ये एक व्यक्ती असा असतो की जे लेखाचं काम करत असतो, म्हणजे पैशाच्या संदर्भातील काम करत असतो, पगाराच्या संदर्भातील. आता ज्यांचे पगार आले नाही त्यांना भेट द्या आणि त्यांना विचारा की सर आमचे पेपर म्हणजे आमचं काय स्थिती आहे. नंतर तुम्हाला लॉग इन ID जे मिळालं आहे त्यावरती तुम्ही सुद्धा चेक करू शकता. एक युजर ID पासवर्ड पण तुम्हाला मिळालेला आहे, त्यावरती तुमचं पेमेंटची काय प्रोसिजर आहे ते पण तुम्ही चेक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण आपलं ऑनलाईन या सर्व गोष्टी चेक करू शकता आणि डिपार्टमेंटल सुद्धा विचारू शकता. गोंदिया जिल्ह्याचे पण पेमेंट काही प्रमाणात बाकी आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे पण काही विद्यार्थ्यांचे बाकी आहे, म्हणजे एक महिन्याचे पगार झालेले आहेत, त्यांचे फोन आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, पण लक्षात घ्यायचं आहे सर्वांचे मानधन विद्यावेतन मिळणार आहे, कोणतीही काळजी करायची नाहीये. पण नागपूर जिल्ह्यातील मेजॉरिटी विद्यार्थ्यांचं पेमेंट आलेले आहे, म्हणजे कालच जमा करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भातील हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे की युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जे 3 महिने झालेले आहे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, त्या 3ही महिन्याचा वेतन मानधन विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. त्या संदर्भातील ही आनंदाची बातमी तुम्हाला सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ बनवलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकत्र लढा येऊन उभारायचा आहे, याकरता स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्याला जॉईन व्हायचं आहे. आणि हे आजचं अपडेट आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या अशा अपडेट करिता युवा प्रशिक्षणाच्या संदर्भानं आपण एकत्र येणं गरजेचे असणं आणि आपला आवाज उठवून आपल्या प्रश्न समस्या सोडवण्याकरिता आपल्या या चॅनलला, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो, आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.